महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की दोन ठाकरे बंधू एकत्र हवे. आता ते एकत्र आलेत. तर तुम्हाला काय वाटतं, मराठी माणसं साथ देतील? आणि तुम्ही मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष आहात, तुमचं मत कोणाला असेल? मी जरी मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष असलो तर सर्वप्रथम मी या मीरा भाईंदर शहराचा नागरिक आहे, रहिवासी आहे आणि गेल्या अनेक वर्ष मी या शहरात राहतोय. या शहराची परिस्थिती अशी गंभीर आहे की या शहरामध्ये मराठी माणसाची नावाला देखील ओळख नाही राहिलेली आहे. आणि आपण पाहिलं असेल की या आत्ता 6 महिन्यापूर्वी हे काही बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्या विरोधात मोर्चा काढला. हल्लीच आपल्या मराठी माणसाला घर नाकारलं गेलं, आपल्याला नोकऱ्या नाकारल्या जातात, आपल्याला या ठिकाणच्या आपल्या जमिनी हडप केल्या जातात. आणि हे सगळं कोण करतायत? हे बाहेरून येऊन करतायत. यासाठी मराठी माणसाची एकजूट गरजेची आहे. माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे, काही का असे ना, आम्ही जो एक मोर्चा काढला म्हणावा किंवा आम्ही जेव्हा शाळेच्या हिंदीकरणाच्या विरोधात एक मोर्चा काढला आणि मराठी माणसाला आवाहन केलं होतं की मराठी माणसाची एकजूट असावी आणि जे दोन ठाकरे बंधू एकाच घरातून बाहेर वेगवेगळे लढतायत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. खरं तर त्याला खूप उशीर झाला होता, परंतु आता ते एकत्र आलेले आहेत. की मराठी माणसाची एकत्र ताकद सगळीकडे दिसते. तीच ताकद या मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच सर्व मराठी माणसं हे एकत्र मिळून या शहराची ओळख जपणार आहेत. आणि या शहरामध्ये मराठी माणसाची सत्ता आणण्यासाठी आणि हे जे बाहेरून येऊन आमच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की या ठिकाणचा परप्रांतीय महापौर होईल, तर हे मराठी माणसाने एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमच्या भोकांडी परप्रांतीय महापौर पाहिजे असेल तर आत्ताच जागे व्हा. माझ्या बाजूला हे चारही मराठी उमेदवार आहेत. मी प्रभाग 14 मध्ये आहे आणि आपली ही निशाणी मशाल आहे. मी या ठिकाणी माझे सहकारी उपरकर साहेब, भोपे मॅडम, तांबडे मॅडम, गायकवाड मॅडम यांना सहकार्य करण्यासाठी आलोय. लोकांना आव्हान करतोय, या ठिकाणचे 14 मधले जेवढे मराठी माणसं आहेत, आपल्याला आपलं शहर टिकवायचे, आपल्या हक्काचे माणसं त्या ठिकाणी पोहोचवायचे आहेत. आणि तुम्ही यांना पाहिलं असेल की रस्त्यावरची लढाई लढणारे माणसं आहेत. त्यामुळे या माणसाला सभागृहामध्ये पाहण्याची सगळ्या मराठी माणसांनी एक आशा व्यक्त करावी आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जे आहेत यांच्याकडे पाहून आपण या चारही उमेदवारांना निवडून द्यावं असं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आवाहन करतो. आजही मीरा भाईंदरमध्ये एक आमदार आणि मंत्री विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम किंवा मराठी अमराठी असा वाद करत आहे. अहो, मुळात हे शहरच मराठी आहे, हे राज्यच मराठी आहे. 107 हुतात्म्याने रक्त सांडून हे राज्य स्थापन झालंय. इथे हिंदी आणि मराठीचा वादच नाही झाला पाहिजे. पण कुठेतरी एक सत्ता मिळवून देणारे कोण आहेत? तर आमचे मराठी भैया आहेत. म्हणजे मराठी फक्त आडनावाचे आहेत, आडनाव मराठी लावतात, परंतु काम कोणासाठी करतात? त्यांच्या जीवावरती हे मोठे झाले. आज यांच्याकडे पैसा आला, सत्ता आली, म्हणून कुठेतरी आमच्या मराठी माणसावर कुरघोडी करतायत आणि आज असं दाखवतात की हे शहर आमचंच आहे. तर कुठेतरी आता याला थांबवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाशिवाय पर्याय या शहराला राहिलेला नाहीये. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपल्याला सर्व ताकद पणाला लावून जिंकवायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा.